नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्याला जे कॅन्डलस्टिक किंवा कॅन्डलचे जे पण पॅटर्न आहेत ते आपण कसे बघायचे। तर गुगल वरती आपण एक वेबसाईट सर्च करणार आहोत। त्या वेबसाईट वरती आपल्याला फ्री मध्ये चार्ट आपण पाहू शकतो आणि त्याचा अभ्यास करू शकतो। तर बघूया आपण कसं करायचं ते। तर गुगल सर्च इंजिन मध्ये तुम्हाला इन्व्हेस्टिंग हा शब्द टाइप करायचा आहे। इन्व्हेस्टिंग टाइप केल्यानंतर त्याला एंटर करा किंवा त्याचा रिझल्ट पहा। त्याच्यामध्ये तुम्हाला जो पहिला रिझल्ट येईल investing.com इंडिया या तुम्ही वेबसाईट वरती क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे investing.com ची इथे कोपऱ्यामध्ये साइन इन आणि फ्री साइन अप आणि इकडे आपल्या इंडियाचा फ्लॅग आहे। तुम्ही म्हणजे एवढ्या सगळ्या स्टॉक मार्केटचा तुम्ही अभ्यास करू शकता जर तुम्हाला इथे जे पण तुम्ही चार्ट बघता ते तुमचे चार्ट सेव्ह राहतात किंवा आपण त्या परत परत बघू शकतो। यासाठी साइन इन इम्पॉर्टंट आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण साइन इन करूया। साइन इन केल्यानंतर तुमच्या ह्या मेथड्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही साइन इन करू शकता। तर आता मी इथून फेसबुक प्रमाणे किंवा फेसबुकचं पेज यूज करून इकडे साइन इन होतोय। आता हे साइन इन झालंय। मध्ये ते कंटिन्यू ॲज अ निलेश जे काही तुमच्या स्टेप्स असतील साइन इनच्या त्या तुम्ही साइन इनच्या स्टेप फॉलो करा। जेव्हा तुमचं साइन इन होईल तेव्हा तुम्हाला इथे तुमचं नाव आणि तुमचं जे इमेज आहे प्रोफाइल इमेज ते तुम्हाला दिसेल। आता सगळ्यात पहिल्यांदा आपण करूया इथे आपण एखाद्या स्टॉकचं नाव टाकूया। आता इथे जेव्हा आपण रिसेंट सर्च मध्ये बघतो तर इथे तुम्हाला टाटा मोटर्स वगैरे असं दिसत आहे किंवा पॉप्युलर सर्चेस पण इथे तुम्हाला दिसत आहेत। समजा मी इथे बजाज ऑटोवर क्लिक केलं तर बजाज ऑटोवर क्लिक केल्यानंतर बजाज ऑटोचा जो स्टॉक आहे तो त्याचा चार्ट आता ओपन होणार आहे। बफरिंग क्लोज झालं। आता मी थोडं खाली येतोय तर तुम्हाला इथे चार्ट दिसतोय। आता तिथे चार्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे स्ट्रीमिंग चार्ट दिसतोय, इंटरॅक्टिव्ह चार्ट दिसतोय। जेव्हा चार्टवर आपण कर्सर नेतो तेव्हा तर मी स्ट्रीमिंग चार्टला क्लिक केलं। स्ट्रीमिंग चार्टला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाली मी ड्रॉप डाऊन किंवा खाली येतोय स्क्रोल डाऊन करतोय तर तुम्हाला इथे चार्ट दिसतोय। इथे जी बटन्स आहेत ही सगळी तुम्हाला त्याची माहिती मी नंतर सांगणार आहे। इथे तुम्हाला झूमचं बटन आहे तर ते फुल स्क्रीनच्या बटनवरती मी क्लिक केलं तर हा फुल स्क्रीन झाला। आता तुम्हाला इथे त्या स्टॉकचं नाव दिसतंय बजाज ऑटो, त्याचा शॉर्ट फॉर्म दिसतोय। त्यानंतर इथे 5, 1 आवर, 1 डे, 1 मंथ, 1 डे असं दिसतंय। म्हणजे आपण प्रत्येक दिवसाची कॅन्डल बघणार आहोत। मध्ये 1 डे बाय डिफॉल्ट सिलेक्ट केलेलं असतं। त्यानंतर तुम्हाला इथे कॅन्डल दिसत आहेत। आता या कॅन्डलचे सगळे एवढे प्रकार आहेत पण आपण कुठले कॅन्डल्स बघतो। मग या कॅन्डलवरती क्लिक केल्यानंतर या सगळे ही जी लाईन आहे त्याच्या सगळ्या ह्या कॅन्डल दिसतील। तुम्हाला हे जे तुमचा माऊस आहे सॉरी अप आणि डाऊन स्क्रोल असतो तो स्क्रोल केल्यानंतर तो झूम आणि झूम इन किंवा झूम आउट असं होतं। तुम्हाला असं केल्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या कॅन्डल दिसत असतील। कॅन्डलची बॉडी दिसते, ही वीक दिसते, ही कॅन्डलची बॉडी दिसते, वीक दिसते। या सगळ्या कॅन्डलचा तुम्हाला इथे अभ्यास करता येईल। आणि यानंतर तुम्हाला इकडे एक बटन दिलं आहे तर तिकडे बटन दिल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला ही जी एक स्क्रीन दिसते जी डबल स्क्रीन करायची आहे तर डबल स्क्रीन दिसणार। याच्यावर जर 3 स्क्रीन करायचे असेल तर 3 स्क्रीन दिसणार। म्हणजे तुम्हाला इथे फीचर्स अवेलेबल आहेत की तुम्ही त्या गोष्टीचा उपयोग कसा करू शकता ते पुढच्या व्हिडिओमध्ये हळूहळू मी सगळं सांगेन। तुम्हाला समजा हा चार्ट सेव्ह करायचा असेल तर तुम्हाला इथे सेव्हचं बटन दाबायला लागेल। मग इथे तुम्हाला चार्ट लेआउट नेम तुम्ही बजाज ऑटो असं नाव लिहिलं तर तिथे बजाज ऑटो सेव्ह केला तर हा बजाज ऑटो नावाने सेव्ह झाला। व तुम्ही इथे नंतर जो लोड करू शकता जसं आता बजाज ऑटो नावाने सेव्ह आहे। मग मी इथे समजा मी दुसरा नाव सेव्ह केलेलं आहे ते ओपन केलं तर मदरसन सुमी आहे तो त्याचा चार्ट ओपन झाला आहे। बजाज ऑटोवर क्लिक केलं की डायरेक्ट बजाज ऑटोचं नावचा जो चार्ट आपण आत्ता सेव्ह केला होता तो ओपन होऊन जाईल। म्हणजे ते किती शॉर्टकटनी आपल्याला कोणतंही नाव सर्च न करता किंवा टाईप न करता आपण इथे बघू शकतो कारण आपण इथे साइन इन केलं आहे म्हणून। तुम्हाला ही आता बेसिक माहिती कळाली असेल की आपण चार्टचा वापर किंवा चार्टचा अभ्यास कसा कुठल्या वेबसाईटवरती करू शकतो याची तुम्हाला मी माहिती दिली। यानंतर हळूहळू पण याच वेबसाईटवरती सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणार आहे। त्यामुळे तुम्ही आजच जाऊन या गोष्टीमध्ये या वेबसाईटमध्ये साइन इन व्हा आणि चार्ट कसा ओपन करायचा किंवा चार्टमध्ये कॅन्डल कशा अप्लाय करायच्या हे तुम्ही आता बघितलं त्याप्रमाणे तुम्ही प्रयत्न करा। आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच चार्टचा वापर करून पुढचा अभ्यास करणार आहोत। धन्यवाद।